हॅलो गाय, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळ झाली. सकाळी सकाळी मी हे काय करतोय तर हे आहे लिंबू पाणी. थोडंसं कोमट पाणी आहे. सकाळी सकाळी पिलं पाहिजे, त्याने पोट असं साफ होतं चांगलं. हे लिंबू मी कापून ठेवलेलं आहे, इथे अर्धच घेतलं आहे. आज मी आलो आहे त्यानंतर बगीच्यामध्ये, तर बगीच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की आंबे पडलेले आहेत. हे मी जमा केलेत आणि पुढे दाखवतो अजून आंबे पडलेत. तिथं एक पडलेला आहे समोर आणि इकडे आहेत अजून. हे बघा, इथे 2 आहेत, इकडे 3, असे भरपूर आंबे पडतात दररोज. सकाळी सकाळी उठल्यानंतर हेच काम असतं की अंगणामधून सगळे आंबे उचलायचे. वरती बघा, इथे चिमण्यांसाठी तांदूळ ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आहे पाणी. तर चिमण्या असं इथून येतात आणि पाणी पिऊन परत झाडावरती जाऊन बसतात. हे आहे आंब्याचं झाड. इथे आहेत आंबे सगळे जमा करून ठेवले ते एका ठिकाणी. आणि हे असं आंब्याचं झाड आहे, याला भरपूर असे आंबे लागलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि इकडे साईडला अजून झाड आहे. इकडे झाड आहे नारळाचं झाड आहे, ते दाखवतोच मी तुम्हाला. या साईडला इथे नारळाचं झाड आहे, त्यालाही खूप नारळ लागलेले आहेत छोटे छोटे. हे झूम करून मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे छोटे छोटे नारळ असे लागलेत, खूप सुंदर असं दिसतंय. इथे माझ्या बहिणीने छोटासा स्टार्टअप सुरू केलेला आहे, तर ती आता तुम्हाला सांगेल पुढे कशाचं आहे. खूप सारं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे, जे मी ओपन केलेला आहे शृंगारिका फॅशन स्टुडिओ, त्याचा हाच फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. आणि आता हनुमान चालिसाची वेळ झालेली आहे, तर मी हनुमान चालिसा पठण करतोय 7 वेळेस. त्यानंतर मी हनुमान देवाला, आपले शंकर भगवान, त्यांना मी पाण्याचा अभिषेक करतोय. पाणी आणि दुधाचा अभिषेक मी करत असतो. तर पहिले पाणी, नंतर दूध आणि नंतर परत पाणी असं. आता इथे आंबे आहेत, परत एवढी मोठी टोपलीवरून आंबे आहेत. म्हणजे हे फक्त आजचे आणि कालचे एवढे आहेत, म्हणजे दररोज एवढे पडतात. आता काही बाहेर ठेवलेले आहेत आंबे, ते दाखवतो. आणि ते आंबे थोडेसे खराब झालेले आहेत, म्हणून त्यांना बाहेर ठेवलेत. ते खाण्यासारखे नाही आहेत, म्हणजे खराब वगैरे लागतात.